विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमधला एक महत्त्वाचा पार्ट आपण त्याचं नाव आहे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आता आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हटलं की आयन्स ऑफ वॉटर. तुम्ही बघताय वॉटर ब्रेक्स टू फॉर्म H+ अँड OH- आयन. म्हणजे या दोन आयनला आपण म्हणतोय वॉटरचे आयन आणि यांचा आपण प्रोडक्ट घेतोय. सो आवर नेम इज आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आपण डिटेलमध्ये बघूया याचं डेरिवेशन, मग आपण याची डेफिनेशन बघूया. प्युअर वॉटर आयोनायझेस टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट टू फॉर्म करस्पॉन्डिंग H+ अँड OH- आयन्स. आता रिॲक्शनमध्ये मी काय केले, वॉटरचे 2 मोल घेतलेत. एक वॉटर मॉलिक्यूल काय करतोय, H+ ला घेतोय. दुसरा वॉटर मॉलिक्यूल काय करतोय, H+ ला देतोय, डोनेट करतोय. सो H+ हिअर वॉटर इज ॲक्सेप्ट दिस H+ अँड H+ इज डोनेटेड बाय अगेन वॉटर. यालाच आपण म्हणतो ॲटोप्रोटोलेसिस टू फॉर्म करस्पॉन्डिंग H+ अँड दॅट ऑफ OH- आयन. आपण H+ आणि H3O+ मध्ये फरक काय नाही लक्षात घ्या. आपण H+ लाच काय म्हणतो, H3O+. याचं नाव आहे हायड्रोनियम आयन. आता ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, ही रिॲक्शन इनकम्प्लीट रिॲक्शन आहे. या दोघांमध्ये, या रिॲक्टरमध्ये, प्रोडक्टमध्ये आपण काय अप्लाय करतो, या देर इज इक्विलिब्रियम. याला आपण म्हटलं आयोनिक इक्विलिब्रियम. सो फॉर दिस रिॲक्शन अप्लाय वन फॉर्म्युला ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. H+ कुठून आला, इथून आला. H3O+ म्हणजेच H+ आला. OH- ला OH- आपण आहे तसा घेतलाय. सो H2O इंटू H2O म्हणजे वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनचा आपण स्क्वेअर घेतलाय. तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या, वॉटर अतिशय कमी एक्सटेंटमध्ये ब्रेक होत आहे, आयोनाइज होत आहे. सो इट डिसोसिएट टू मच व्हेरी फीबली, स्मॉलली. सो रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर इज टू मच लार्ज, टू मच एक्सेस, and that's why its concentration becomes constant. आता लक्षात घ्या बघा, पाणी अतिशय कमी प्रमाणामध्ये ब्रेक झाला असं म्हणतोय. याचा अर्थ खूप कमी आहे. लक्षात घ्या, आपण असं म्हटलं समुद्रामध्ये एक बादलीभर पाणी काढलं, समुद्रामध्ये कुठं काय फरक पडणार आहे का, त्या सी मध्ये कुठं फरक पडणार नाही, व्हॅल्यूमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. तसं लक्षात घ्या, इतकं H+ आणि कमी OH- मिळतोय की या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन रिमेनिंग कॉन्स्टंट आहे. म्हणून त्याला आपण काय म्हटलं, द कॉन्सन्ट्रेशन टू द पॉवर 2 इज कॉन्स्टंट बिकॉज ऑफ इट्स एक्सेस क्वांटिटी लार्ज अमाऊंट्स. सो आता H2O स्क्वेअर आहे तो आपण काय केला, लेफ्टला घेतला, इथं घेतलाय बघा. सो K इंटू H2O स्क्वेअर दॅट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. आता बघा, हा K इंटू या वॉटरला आपण काय म्हटलं, कॉन्स्टंट. So K is constant and concentration of water is again constant, that is equal to H+ and that of concentration of OH-. आता K इंटू कॉन्स्टंटला आपण एक नवीन कॉन्स्टंट म्हटलं, त्याचं नाव आहे KW. Therefore KW is equal to concentration of H+ into concentration of OH-. So W stands for water here. हे W कुठून आले, वॉटरमधून आले. म्हणजे या केला आपण काय म्हणलं, कॉन्स्टंट. हा कुणाचा कॉन्स्टंट, वॉटरचा कॉन्स्टंट. म्हणून त्याला एक स्पेशल नाव दिलंय आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, की ज्याची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळते, कॉन्स्टंट मिळते, कॉन्स्टंट टेम्परेचरला. यालाच आपण काय बरं म्हटलं, KW. सो KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. and this product is always constant and its value is to be 1 into 10 to the power -14 at 298 केल्विन. म्हणजे बघा, अतिशय महत्त्वाचं आहे की जर आपण प्युअर वॉटर घेतलं की या प्युअर वॉटरमध्ये 2 आयन असणार, एक म्हणजे H+ आणि दुसरा म्हणजे OH-, की ज्या दोघांचा प्रोडक्ट हा किती येणार आहे, 1 into 10 to the power -14 येणार आहे ॲट 298 केल्विनला. की हा व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, जगामध्ये कुठेहीच आहे व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, बदलत नाही. आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलं, KW, K वॉटर कॉन्स्टंट. ह्याला फेमस काय नाव आहे, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. याचा फायदा काय, सो दिस KW व्हॅल्यू इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट
टू क्लासिफाय द सोल्युशन ॲज अ ॲसिडिक, ॲज अ बेसिक अँड ॲज अ न्यूट्रल. लक्षात घ्या की जे आंबट पण लागत नाही आणि तुरट पण लागत नाही. ह्याला काहीतरी रिझन असेल. एखादं पाणी लक्षात घ्या, ॲसिडचं पाणी असेल आंबट लागतं, ह्याला पण काहीतरी रिझन असेल. एखादं पाणी कडवट लागतं म्हणजे ते बेसिक असेल. पण ही ॲसिडिटी, बेसिसिटी किंवा न्यूट्रलिटी आपण काय करतो, बाय युजिंग दिस KW व्हॅल्यू यू कॅन एक्सप्लेन. आता बघा प्युअर वॉटरमध्ये की जेवढं कॉन्सन्ट्रेशन H+चं तेवढंच कॉन्सन्ट्रेशन OH मायनसचं, जेवढी ॲसिडिटी तेवढीच बेसिसिटी, ॲसिडिटी इज इक्वल टू बेसिसिटी, आणि यालाच आपण काय थोडक्यात म्हणतो न्यूट्रलिटी. H+चं किंवा OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं, ह्या KWचा आपण काय घेतला, स्क्वेअर रूट घेतला, बरोबर का. आता बघा ही 1 × 10⁻⁻14 हा कुणाची व्हॅल्यू आल्या, ह्या दोघांचा गुणाकार आलाय. म्हणजे यातला H+ किती असणार आहे, 10⁻⁻7. OH मायनस किती असणार आहे, 10⁻⁻7. त्यावेळी कुठं आलंय सांगा, काय 10⁻⁻14 आलंय. ती व्हॅल्यू कशी काढली, इथं काढली. स्क्वेअर रूट ऑफ KW म्हणजे सांगा 1 × 10⁻⁻7 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ अँड OH मायनस विच इज इक्वल इन मोल्स पर dm³. So this is about corresponding concentration of H+ and that of OH minus. आता बघा मी तुम्हाला आत्ताच म्हटलंय, आपण अरेनियसच्या कन्सेप्टनुसार आपण ॲसिडिटी कधी म्हणतो, H+ जास्त असल्यावर. बेसिसिटी आपण कधी म्हणतोय, OH मायनस जास्त असल्यावर. इफ H+ ion concentration is equal to OH minus ion concentration, then the water is neutral, solution is neutral. इथं म्हटलंय प्युअर वॉटर इज न्यूट्रल बिकॉज इट कंटेन्स इक्वल नंबर ऑफ H+ आयन्स आणि इक्वल नंबर ऑफ OH मायनस आयन्स. हे इक्वल अमाऊंट म्हणजे किती, 1 × 10⁻⁻7 मोल्स पर dm³. आता बघा ॲसिडिक कधी म्हणायचं, इफ H+ इज ग्रेटर दॅन OH मायनस, सोल्युशन इज ॲसिडिक. इफ OH मायनस आयन्स इज ग्रेटर इन अमाऊंट दॅन H+, देन इट इज कॉल्ड अ बेसिक सोल्युशन. ओके, म्हणजे या KW वर तुम्हाला काय कळतं लक्षात घ्या, तुम्ही न्यूट्रलिटी, ॲसिडिटी किंवा बेसिसिटी एक्सप्लेन करू शकताय. हे डिटेलमध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू काय काय होते ते. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हटले, वॉटरला ब्रेक केले H+ आणि OH मायनस आयन. KWला आपण काय म्हटलं, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हटलं, म्हणजे वॉटरच्या या दोन आयनचा गुणाकार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हा गुणाकार नेहमी किती येतो, 1 × 10⁻⁻14 ॲट 298 केल्विन. बरं तुम्हाला माहित आहे की मी तुम्हाला आता सांगितले कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KW. आपण स्क्वेअर रूट ऑफ 10⁻⁻14 केले किती आलं, 10⁻⁻7 मोल पर लिटर आलं. हीच ते व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, H+ आणि दॅट ऑफ OH मायनसचं. ओके, 3 या ठिकाणी मी बीकर घेतलेत. पहिल्या बीकरमध्ये काय घेतले, प्युअर पाणी घेतले, इथं पण प्युअर पाणी घेतले, आणि या तिसऱ्या बीकरमध्ये पण प्युअर वॉटर घेतलेलं आहे. मग तिघामध्ये बघा पहिल्या बीकरमध्ये कसं आहे की हायली प्युअर वॉटर आहे, डिस्टिल्ड वॉटर आहे. आणि डिस्टिल्ड वॉटर सांगा प्युअर वॉटर नेहमी काय पैदा करतं, H+ आणि OH मायनस. पण प्युअर वॉटर लक्षात घ्या न्यूट्रल आहे, आपण त्याला खाली न्यूट्रल असं म्हटलं. न्यूट्रल म्हणण्याचं कारण काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ जेवढं आहे लक्षात घ्या तेवढंच कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, OH मायनसचं आहे. सो वेन इट the H+ and OH minus have equal concentration, then the solution is neutral. दुसरं एक लक्षात घ्या, इथं एक आपण पुढे बघणार आहे, pH 7 असताना किंवा POH 7 असताना आपण त्याला काय म्हणणार आहे, न्यूट्रल सोल्युशन. सो pH 7 न्यूट्रल, POH 7 न्यूट्रल. सो दिस इज प्युअर वॉटर बिकॉज प्युअर वॉटर इज न्यूट्रल बिकॉज H+ and OH minus इज इक्वल इन कॉन्सन्ट्रेशन, इक्वल इन क्वांटिटी. पुढच्या बीकरमध्ये काय केलं, हे प्युअर पाण्यामध्ये H+ OH इक्वल आहे मला माहित आहे, पण वरून मी काय प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काय केलं, ॲड केलं. मग मला सांगा आधी आपल्याकडे H+ प्युअर पाण्यामध्ये होतं किती, 1 × 10⁻⁻7 होतं. वरून ॲड केल्यामुळे सांगा काय झालं की H+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं. म्हणजे कुणापेक्षा वाढलं, 1 × 10⁻⁻7 याच्यापेक्षा वाढलं. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ वाढलं म्हणजे नक्की लक्षात घ्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस कमी झालं. कुणापेक्षा कमी झालं, 1 × 10⁻⁻7 पेक्षा कमी झालं. H+ वाढणं आणि OH कमी होणं यालाच आपण काय बरं म्हणतो, ॲसिडिक सोल्युशन. आणि H+ वाढला की ॲटोमॅटिक pH कमी होतो, तर pH बिकम्स लेस दॅन 7, मे बी 6, मे बी 5, मे बी 4, मे बी 3 इट्सेट्रा. कळतंय दोन्हीमधला फरक. H+ वाढाय पाहिजे 10⁻⁻7 पेक्षा, मग त्याला आपण म्हणतो ॲसिडिक सोल्युशन.
ओके, सो दिस इज सेकंड बीकर. आता थर्ड बीकरमध्ये पाणीच घेतलंय, पाण्यामध्ये पण इक्वल एच प्लस आहे, इक्वल OH मायनस आहे. त्याच्यामध्ये आपण वरून काय केला, बेस ॲड केला, OH मायनस ॲड केला. तुम्हाला आधी माहिती आहे प्युअर पाण्यामध्ये आपला OH मायनस किती आहे, 1 × 10⁻⁷ आहे. वरून आणखीन मी ॲड केलं याच्यामध्ये, म्हणजे OH मायनस कॉन्सन्ट्रेशन वाढणार. कुणापेक्षा वाढणार, ह्या लक्षात घ्या, व्हॅल्यूपेक्षा वाढणार, म्हणजे याच्यापेक्षा हे वाढणार. OH जर का वाढलं की ॲटोमॅटिक H प्लस कमी येतो. H प्लस कमी आला, OH वाढला म्हणजे बेसिक, आणि बेसिक सोल्युशनला आपण आणखीन काय म्हणतो, अल्कलाईन. आणि बेसिक सोल्युशनचा, अल्कलाईन सोल्युशनचा pH नेहमी >7 असतो. ओके, सो व्हेन pH इज 7 solution is neutral, when pH is less than 7 acidic, and when pH is greater than 7 it is called basic solution. So this is लक्षात घ्या ionic product of water की ज्याच्यामुळं आपल्याला एक्सप्लेन करता आलं सोल्युशनची न्यूट्रलिटी, ॲसिडिटी अँड दॅट ऑफ बेसिसिटी. हा सिग्निफिकन्स आहे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचा. ओके, सो पुढचा पॉईंट आपण डिस्कस करतोय, याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड ऑन द बेसिस ऑफ ॲसिडिक हायड्रोजन प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. मी पहिल्या ॲसिड म्हटले मोनोप्रोटिक, त्याला म्हणले मोनोबेसिक. दुसऱ्याला मी काय बरं म्हटले डायप्रोटिक, त्याला म्हणले डायबेसिक. आणि तिसरा मी काय बरं म्हणजे ट्रायप्रोटिक, त्याला आपण म्हणतो ट्रायबेसिक ॲसिड. मोनोप्रोटिकचा अर्थ काय, एकच प्रोटॉन देणारा एक मॉलिक्यूल ॲसिडचा. आता इथे एक्झाम्पल कुठलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड आहे आणि ॲसेटिक ॲसिड आहे. लक्षात घ्या एक मॉलिक्यूल म्हणजे काय, पर मॉलिक्यूल. हा एक मॉलिक्यूल पर मॉलिक्यूल वॉटरमध्ये काय करतोय, एकच H प्लस डोनेट करतोय, एकच H प्लस रिलीज करतोय, प्रोड्यूस करतोय, म्हणून त्याला काय म्हणायचं, मोनोप्रोटिक. यालाच आपण म्हणतो मोनोबेसिक ॲसिड्स. So what about definition? The acid which produces one acid hydrogen, that is H plus per molecule for one molecule after dissociation is called a monoprotic acid. ह्याचं काम एकच आहे, लक्षात घ्या, एकच H प्लस देणे वॉटरमध्ये पर मॉलिक्यूल. डायप्रोटिक कधी म्हणायचं की त्या ॲसिडनं काय केलं पाहिजे, दोन प्रोटॉन्स दिले पाहिजेत, 2 H प्लस दिले पाहिजेत. आता याचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, ऑक्झॅलिक ॲसिड आहे आणि हायड्रोजन सल्फाईड आहे. आता बघा H2SO4 आपण काय केले, वॉटरमध्ये ॲड केले. सो वेन H2SO4 इज ॲडेड इन टू वॉटर इट ब्रेक्स कम्प्लिटली टू फॉर्म ट्वाइस ऑफ H प्लस आणि SO4 मायनस मायनस. आता या एका मॉलिक्यूलनं 2 H प्लस दिलेत. जो एक मॉलिक्यूल 2 H प्लस देतो त्याला काय बरं म्हणायचं, डायबेसिक ॲसिड. याला आपण म्हणतो डायप्रोटिक ॲसिड. ओके, सो दिस इज मोनोप्रोटिक अँड डायप्रोटिक. पुढचं एक्झाम्पल बघा, पुढचा पॉईंट बघा, ट्रायप्रोटिक ॲसिड्स, त्याला आपण म्हणतो ट्रायबेसिक ॲसिड. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे फॉस्फोरिक ॲसिड, त्याला आपण म्हणतो थोडक्यात वीक ॲसिड. आता बघा, द ॲसिड विच प्रोड्युसेस 3 ॲसिडिक हायड्रोजन दॅट इज H प्लस पर मॉलिक्यूल ऑन डिसोसिएशन इज कॉल्ड ट्रायप्रोटिक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये 3 तुम्हाला दिसतात, लक्षात घ्या. ह्या 3च्या 3 तो सांगा देतो, तो 3 देतो एक मॉलिक्यूल, याला म्हणायचं ट्रायबेसिक दॅट इज ट्रायप्रोटिक ॲसिड. सो दिस इज अबाउट मोनोबेसिक, डायबेसिक अँड ट्रायबेसिक ॲसिड. येस, दॅट इज अ क्लासिफिकेशन ऑफ दिस ॲसिड्स. पुढचा पॉईंट, आता पुढचा पॉईंट आपण डिस्कस करतोय pH अँड POH, की जो अतिशय महत्त्वाचा आहे. यातला P या Pलाचा अर्थ आहे प्रोटेन्स, या Pला आपण म्हणतो पॉवर, या Pला आपण म्हणतो पुसॅन्स, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो दम. हा दम सांगतोय कोणाचा, H प्लसचा. हा दम सांगतोय कोणाचा, OH मायनसचा. कशामध्ये, त्या सोल्युशनमध्ये. म्हणजे सोल्युशनची ॲसिडिटी किंवा बेसिसिटी किंवा न्यूट्रलिटी मेंटेन करता येते बाय युजिंग दिस स्केल दॅट इज pH अँड POH. आता बघा, हा पॉईंट डिस्कस करण्यापूर्वी थोडंसं मला बेसिक सांगायचं आहे. ते बेसिक आपण बघू, मग पुढच्या पॉईंटला आपण डिस्कस करू. त्यासाठी एक मुद्दा मी एक्झाम्पल घेतलंय. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स इन ए सॅम्पल ऑफ सॉफ्ट ड्रिंक, मग ते थम्सअप असेल, कोका कोला असेल वगैरे वगैरे, इज 1.74 इंटू 10⁻⁻⁴ मोलार, म्हणजे मोल पर DM³. कॅल्क्युलेट pH ऑफ सोल्युशन. ह्या व्हॅल्यूकडे बघून तुम्हाला काय वाटतं, सोल्युशन ॲसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. मला पटकन कळतं की नाही, सोल्युशन ॲसिडिक आहे. कशावरून तुम्हाला कळतं की 1.74 इंटू 10⁻⁻⁴ ही व्हॅल्यू जास्त आहे, लक्षात घ्या. हे H प्लस जास्त आहे कुणापेक्षा, 1 इंटू 10⁻⁷ पेक्षा. जवळपास ही व्हॅल्यू 1000 पट जास्त आहे, लक्षात घ्या, या व्हॅल्यूपेक्षा.
आणि जर लक्षात घ्या एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल 1 × 10⁻⁷ पेक्षा, तर त्या सोल्युशनला आपण काय बरं म्हणतो, ॲसिडिक. हेन्स सॉफ्ट ड्रिंक इज ॲसिडिक सोल्युशन. ओके. पण लक्षात घ्या ही फिगर थोडीशी डिफिकल्ट आहे, वाचायला पण थोडीशी अवघड वाटते. पण मला ही ॲसिडिटी एका सिम्पल फिगरमध्ये कन्व्हर्ट करायची आहे, सिम्पल फिगरमध्ये मला मेन्शन करायचं आहे. त्यासाठी आपण एक स्केल आणलं, त्याचं नाव आहे pH मेट्री. आता एवढी मोठी व्हॅल्यू लक्षात घ्या, मला साध्या फिगरमध्ये कन्व्हर्ट करायसाठी एक मी फॉर्म्युला आणला आहे, त्याचं नाव आहे pH इज इक्वल टू -log⁻10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला H प्लस कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. हीच व्हॅल्यू मी काय केली, या ठिकाणी पुटअप केली H, की याचे हे कॅल्क्युलेशन जर का केलं तुम्हाला मिळते काय मिळतं, 3.76 एवढे मिळतं. जर pH 7 पेक्षा कमी आहे, 7 पेक्षा कमी आहे, 3.76 म्हणजे 7 पेक्षा बरंच कमी आहे. आणि 7 पेक्षा कमी pH असणं याला काय बरं म्हणायचं, ॲसिडिक म्हणायचं. ओके. तर लक्षात घ्या एका सिम्पल फिगरमध्ये जर का आपल्याला ॲसिडिटी, बेसिसिटी किंवा न्यूट्रलिटी जर आपल्याला सांगायची असेल, तर आपण एक स्केल घेतले, तेच म्हणजे pH अँड pOH स्केल घेतलं. मुद्दाम एक्झाम्पल घेत तुम्हाला कळण्यासाठी pH ॲक्च्युली का घेतले ते. To convert difficult figure into simple figure, yes, take one kind of measurement, that is pH measurements. Concentration of NaOH solution is 0.0375 molar. Tell solution is acidic or basic or neutral. ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिले कोणाचं, NaOH दिले. लक्षात घ्या तुम्हाला सांगितले ओळखा सोल्युशन बेसिक आहे का ॲसिडिक आहे की न्यूट्रल आहे. तुम्हाला NaOH माहिती आहे, पाण्यामध्ये गेल्यावर काय करतं, इट कॅन प्रोड्यूस Na प्लस ॲक्वियस प्लस OH मायनस ॲक्वियस. आता बघा जो कंपाऊंड OH मायनस प्रोड्यूस करतो त्याला आपण काय बरं म्हणतो, बेसिक. आता लक्षात घ्या हे पण कॉन्सन्ट्रेशन 10 टू द बघा, हेच कॉन्सन्ट्रेशन मांडले मी, की जे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे की जे जास्त आहे, बरंच सगळं जास्त आहे कोणापेक्षा, तर 1 × 10⁻⁻ पेक्षा जास्त आहे. जर OHचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल या व्हॅल्यूपेक्षा, ओळखायचं सोल्युशन इज बेसिक. इतकं सिम्पल आहे. आणि इथं मी लिहिले फॉर स्ट्रॉंग बेस. लक्षात घ्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH म्हणजे असं असतं. आपण न्यूमरिकलच्या वेळी बघू ते सगळं डिटेलमध्ये काय घ्यायचं आहे ते. आता बघा पुढचा पॉईंट आपला बघा, या ठिकाणी मला मीन्स सोल्युशन्स बेसिक बिकॉज हायर कॉन्सन्ट्रेशन दॅन 10⁻⁷ मोल पर dm³. आता मला या व्हॅल्यूकडे बघणं थोडं डिफिकल्ट वाटतंय आणि याचं कन्व्हर्जन मी सिम्पल फिगरमध्ये करतोय, सिम्पल फिगरमध्ये. त्यासाठी फॉर्म्युला आपण यूज केला, त्याचा pH काढला, तो pH किती सांगाला, 12.57 एवढा आला. लक्षात घ्या बेसिक कधी म्हणायचं, pH जर 7 पेक्षा जास्त असेल, ग्रेटर दॅन 7 असेल, तर त्याला मला काय म्हणायचं, बेसिक म्हणायचं. त्यालाच आपण म्हणतोय अल्कलाइन सोल्युशन. म्हणजे थोडक्यात pH मी का घेतलाय बघा, सिम्पल फिगरमध्ये. किती सिम्पल फिगर आहे बघा, ही पण सांगा सिम्पल फिगर आहे. या सिम्पल फिगरमध्ये ॲसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रलिटी मेन्शन करायला आपण एक pH स्केल वापरतोय. म्हणून आपण फॉर्म्युले काय बघतो जरा बघा, याच्यामध्ये आपण pHचं सांगा डेफिनेशन कशी करायची, किती सोपं आहे बघा. निगेटिव्हला निगेटिव्ह, लॉगॅरिथम टू द बेस 10 of H plus ion of the H plus ion concentration, so bracket is concentration in mole per dm³ present in the solution is called pH. म्हणजे हा पीचा अर्थ आहे पुसॅन्स दम. कुणाचा दम, H प्लसचा दम. त्यात तुम्हाला एक मला कळतंय, ही टर्म पॉझिटिव्ह आहे आणि ही टर्म निगेटिव्ह आहे. ओळखायचं हे एकमेकाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. तो आपलं शिकलोय H प्लस जर का वाढला तर ॲसिडिटी वाढते, H प्लस वाढला ॲसिडिटी वाढते. पण याच्या उलटी थिअरी लक्षात घ्या, pH कमी व्हायला पाहिजे मग ॲसिडिटी वाढते. ओके. सो दिस इज अबाउट फॉर्म्युला pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. तसंच आपण pOHचा फॉर्म्युला पण बघितला, द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर dm³ इज कॉल्ड pOH. ओके. दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे, इथं H प्लसला H प्लस आहे, इथं pOHला pOH आहे, बाकी कुठं फरक नाही आहे. ओके. हे दोन फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत, आपल्याला पुढं लागणार आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे ॲसिडिकला काय म्हणायचं, pH किती लेस दॅन 7, बेसिकला काय म्हणायचं, pH ग्रेटर दॅन 7, आणि न्यूट्रल आपण काय म्हटलं, pH इज
equal to 7. So this is about pH and corresponding pOH. When concentration of H plus is equal to concentration of OH minus, that is equal to 1 into 10 to the power minus 7 molar, then that solution is neutral. H प्लस म्हणजे ॲसिडिटी आणि बेसिटी सांगा तेवढीच आहे, त्यांची व्हॅल्यू पण सांगा सेम आहे, म्हणजे सोल्युशन एक्झॅक्टली सांगा न्यूट्रल आहे असं म्हणता येईल. प्युअर वॉटर और एनी काइंड ऑफ ॲक्वियस न्यूट्रल सोल्युशन हॅव एच प्लस ओ एच इक्वल आणि इक्वल असण्याला न्यूट्रल सोल्युशन. आता पी एच याचा काढा, पी एच निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 into 10 to the power minus 7 मला इथं पुटअप केली. पी एच किती आला, पी एच आपलं किती आला, पी एच 7 आला. ओके, पीओच व्हॅल्यू पीओच इज इक्वल काय केलं पण निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ ओ एच मायनस आणि कॉन्सन्ट्रेशन. आता ओ एच कॉन्सन्ट्रेशन किती आहे तेवढंच आहे 10 to the power minus 7, त्याचा पण पीओच किती आला 7 आला. सो व्हेन पीएच इज 7 आणि व्हेन पीओच इज 7 द सोल्युशन इज न्यूट्रल. आता ॲसिडिकला आपण काय म्हणतो जरा बघा, ॲसिडिकमध्ये काय जास्त असतं, एच प्लस जास्त असतं. एच प्लस जास्त आहे ना, एच प्लस जास्त आहे ना, एच प्लस जास्त आहे म्हणजे पीएच कमी आला पाहिजे. ओके, एच प्लस इज ग्रेटर दॅन 10 to the power minus 7. दॅन लक्षात घ्या एच प्लस जास्त म्हणजे पीएच नक्कीच कमी येतो. व्हेन पीएच इज लेस दॅन 7 सोल्युशन इज ॲसिडिक. हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हेन पीएच इज लेस दॅन 7 सोल्युशन इज ॲसिडिक, इट कंटेन्स मोर नंबर ऑफ एच प्लस. आणि बेसिक ऑब्लिक अल्कलाइन सोल्युशनला आपण काय करतोय, ह्यात ओ एच मायनस एक्सेस क्वांटिटी आहे. ओ एच जास्त आहे म्हणजे एच प्लस कमी आहे, आणि ओ एच जास्त आहे एच प्लस कमी आहे म्हणजे नक्की काय, पी एच ग्रेटर दॅन 7 आहे. ओके, आणि पी एच ग्रेटर दॅन 7 याला आपण काय म्हणतो, बेसिक अल्कलाइन. सो दिस इज अबाउट न्यूट्रल सोल्युशन, ॲसिडिक सोल्युशन अँड बेसिक सोल्युशन. आता एक हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. एक्झामला सारखा विचारला तर डिराईव्ह द रिलेशन बिटवीन पी एच अँड पीओएच. पीएच अँड पीओएच किंवा म्हटलं जातं प्रूव्ह दॅट पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. हा बोर्ड एक्झामला खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा आहे. दॅट इज रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. ओके, आता रिलेशन शो करा. आपण एक तुम्हाला माहीत आहे आजच बघितलंय, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. त्याचा काय फॉर्म्युला आहे, KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. ओके, या KW आपण काय म्हटलं, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या दोन आयनचा गुणाकार मल्टिप्लिकेशन नेहमी असतं कॉन्स्टंट. किती असतं, 1 into 10 to the power minus 14 असतं. ॲट 298 केल्विनला असतं. ही जगामध्ये कुठेही व्हॅल्यू बदलत नाही, ही रिमेन कॉन्स्टंट. KW व्हॅल्यू रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे KWची व्हॅल्यू किती आहे, 1 into 10 to the power minus 14. आता मी काय करतो जरा बघा, काय केलं, ह्या इक्वेशनला काय केलं, लॉग घेतलं टू द बेस 10 ऑन बोथ साइड्स. आता KW आहे, KW बरोबर का, KWच्या ऐवजी मी काय घेतलं, KWच्या ऐवजी काय घेतलं, त्याची व्हॅल्यू घेतली 10च्या पॉवरला -14 ही व्हॅल्यू घेतली. ओके, ठीक आहे. बघा मी लावतोय, अप्लाय करतोय. एच प्लसला आपण काय लॉग लावला, लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस. दोन आयनचा गुणाकार म्हणजे काय, लॉगची सांगा सम असते, इथं म्हणून प्लस घेतलं. प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस, याचाही लॉग आपण घेतला. इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ 10 to the power minus 14 याचाही लॉग घेतला. ओके, मग बघा पुढे आपण काय केलं, लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस दॅट इज इक्वल टू, हा जो सांगा पॉवर आहे ती आपण बेसला घेतली -14, लॉग ऑफ 10, लॉग टू द बेस 10 ऑफ 10 घेतला, लॉग टू द बेस 10 ऑफ 10 घेतला. ओके, आता तुम्हाला माहिती आहे बाळांनो, लॉग ऑफ 10 नेहमी किती येतं, 1. इथं लिहिलं मी, लॉग ऑफ 10 किती येतं, नेहमी 1 येतं. आता बघा लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस इज इक्वल टू -14 आलं, आणि याचा लॉग किती येतो, 1 येतो, तो खाली लिहिला आपण. सो लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस दॅट इज इक्वल टू -14. हे एक आपल्या इक्वेशनमध्ये आलं इंटरमिजिएटमधलं. आता मी काय करतो, ह्या इक्वेशनला निगेटिव्हने मल्टिप्लाय करतो किंवा साईन अपोजिट करतो. इथं प्लस आहे तर मायनस करतो, इथं प्लस आहे तर मायनस करतो, इथं मायनस आहे तर प्लस करतो. बघा हा प्लस आहे त्याला मायनस केलं, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस केलं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ठेवलं आणि आता निगेटिव्ह घेतलं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हच. सो निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस केली, दॅट इज इक्वल टू, ह्या निगेटिव्हचं मी काय केलं, पॉझिटिव्ह केलं, साईन अपोजिट केलं, साईन रिव्हर्स केलं आपण त्याला म्हणूया. मग बाळा तुम्हाला माहित आहे निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस म्हणजे काय, पीएच. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस म्हणजे काय, पीओएच. या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केली काय येईल, याची व्हॅल्यू सांगा काय असणार आहे, पीएच.
याची व्हॅल्यू काय सांगा असणार आहे POH 14 आहे तसं. सो pH प्लस POH इज इक्वल टू 14. दिस इज द रिलेशन बिटवीन pH अँड POH. पुढची साईड की सिम्पल फिगरमध्ये मला ॲसिडिटी, बेसिसिटी किंवा आपण त्याला काय म्हटलं न्यूट्रलिटी मला मेन्शन करायचं आहे एखाद्या ॲक्युएस सोल्युशनची. आणि त्यासाठी एक स्केल आणलं गेलं. त्या स्केलचं नाव आहे PH स्केल. हे स्केल कुणी आणलं? त्या सायंटिस्टचं नाव आहे सॉरेन्सन. इन 1909 दिस स्केल इज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट सॉरेन्सन टू एक्सप्लेन ॲसिडिटी, बेसिसिटी अँड दॅट ऑफ न्यूट्रलिटी. आता जनरली काय सांगा असतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस चेंज होतं कसं 10च्या पॉवरला 0 टू 10च्या पॉवरला -14 या रेंजमध्ये सांगा चेंज होतं, व्हॅरी होतं कुणाचं कॉन्सन्ट्रेशन H प्लस. म्हणून आपण pH पण सांगा काय काढला 0 टू 14 असा काढला आहे. आता बघा हे तुमच्यासमोर स्केल दिसते लक्षात घ्या. मिडलला एक्झॅक्ट मिडलला कोण आहे न्यूट्रल आहे लक्षात घ्या. न्यूट्रल म्हणजे तुम्हाला मी सांगितलं when concentration of H plus is equal to 10 to the power -7 solution is neutral. मग 10च्या पॉवरला -7 एवढा आहे त्याचा pH एक्झॅक्ट किती येणार आहे 7 येणार आहे. सो वेन pH is 7 the solution is neutral, not acidic, not basic. ह्या स्केलमध्ये आणखीन काय कळते बघा. pH लेस दॅन 7 म्हटलंय. pH लेस दॅन 7 म्हणजे सांगा नक्की काय आपण असं चालू आहे pH लेस दॅन 7 म्हणजे सांगा इथं सांगा 7 pH आहे, इथं सांगा 6 असेल, इथं सांगा 5 असेल, इथं 4 pH असेल, इथं 3 असेल, इथं सांगा 2 असेल, इथं 1 असेल किंवा इथं 0 pH सांगा असेल. जे असेल ते लक्षात घ्या. pH कमी होतोय, ॲसिडिटी वाढते लक्षात घ्या, ॲसिडिटी वाढते आहे. ओके. आणि pH लक्षात ठेवा H प्लस का कॉन्सन्ट्रेशन 10 पट कमी केलं, आणखीन 10 पट कमी केलं, आणखीन 10 पट कमी केलं. H प्लस कमी केला म्हणजे काय वाढला OH वाढला. आणि OH वाढला म्हणजे सांगा नक्की काय बेसिक कॅरेक्टर वाढलं. की H प्लस कॉन्सन्ट्रेशन वाढत 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 चाललंय, ॲसिडिटी वाढत चाललंय. पण pH कमी 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 होत चाललाय तरी पण ॲसिडिटी वाढत वाढत चाललंय. मग मला सांगा ॲसिडिटी कधीवर म्हणायचं when pH decreases it becomes less than 7. न्यूट्रल कधी म्हणायचं when pH is 7. आणि बेसिक कधी म्हणायचं when the pH is greater than 7, maybe 8, maybe 9, maybe 10, maybe 11 up to 14. So this is one kind of time scale represent about acidity, basicity and neutrality. ह्यात बरंच तुम्हाला काय काय सांगितलंय. मिल्कचा pH किती असतो 6.4 असतो. आपण सॉफ्ट ड्रिंक जे पितो आपण जे थम्सअप कोकोला पितो त्याचं किती असतो 3.9च्या आसपास असतो. लेमन ज्यूस आपण पितो सध्या तुम्हाला आपण माहिती आहे लेमन ज्यूस उन्हाळ्यामध्ये पितो त्याचा pH किती सांगा असतो 2.2 to 2.4 जास्त थोडा आंबट असतं सॉफ्ट ड्रिंकपेक्षा. हायड्रोक्लोरिक ॲसिड माहिती आहे त्याचा pH 0 आपण त्याला 1 मोला घेतलं त्याचा pH 0 येतो. जास्त ॲसिडिक आहे इतकं ॲसिडिक आहे लक्षात घ्या हे माणसाला मारून पण टाकू शकतं इतकं लक्षात घ्या ते जास्त ॲसिडिक आहे. सो दिस इज अबाउट आपण तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपण ॲसिडच्या गोळ्या पण खातो मिल्क ऑफ मॅग्नेशियम आपण त्याला म्हणतो मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड त्याच्या आपल्या बॉडीमध्ये एक्सेस H प्लस ॲसिड वाढतं कारण ते स्वतः बेसिक आहे म्हणून. ओके. सो दिस इज अबाउट करस्पॉन्डिंग pH स्केल की जे कुणी डेव्हलप केले सायंटिस्ट सॉरेन्सन.